स्पेशल सणांसाठी स्पेशल रेसिपी आजची असणार आहे आणि दिलेल्या साहित्यामधून आपण एकदम सुंदर आणि परफेक्ट अशी रेसिपी कशी बनवू शकतो हे सगळे टिप्स मी याच्यामध्ये शेअर केलेले आहेत. ते बनवताना आपल्या काय काय अडचणी येतात किंवा काय येऊ शकतात, ते होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे बघणार आहे. आपण बघणार आहे गणपती बाप्पासाठी स्पेशल असे उकडीचे मोदक. अगदी सोप्या पद्धतीने, अगदी लहान मुलांना जमतील अशा पद्धतीने आजचे मोदक असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उकडीचे मोदक म्हटलं की त्याला कळ्या कशा पाडायच्यात हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर असतो. पण इथे 2 टिप्स किंवा 2 छोट्या छोट्या गोष्टी वापरून तुम्ही एकदम सुबक अशा कळ्या पाडू शकता. इथे तुम्ही बघू शकताय की एकसारखे मोदक आपल्याला जमलेले आहेत आणि एकसारख्या कळ्या आलेल्या आहेत. इथे मी हा एक वेगळ्या पद्धतीने कळ्या कशा पाडायच्या ते शिकवलेलं आहे आणि ह्या प्लेटमध्ये दुसऱ्या पद्धतीने पण शिकवलेलं आहे. तसंच इथे जी पारी मोदकाची झालेली आहे ती एकदम पातळ कशी बनवता येईल किंवा आतलं सारण जे आहे ते परफेक्ट कसं बनवायचं, एकदम सॉफ्ट मोदक कसा बनवता येईल, इथे कुठेही आपल्या हाताला मोदक चिकटत नाहीये किंवा कुठेही असा तो कडक नाही झालेला, रबरासारखा झालेला नाहीये. तर या सगळ्या छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात आधी आपण बनवणार आहे सारण. तर इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 टीस्पून गावठी तूप घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी मिक्सरमध्ये बारीक केलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. वरची साल काढून टाकलेली आहे. तुम्ही हे खाऊन सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर ज्या वाटीने माप आपण घेतलेलं आहे त्याच वाटीने बाकीचे माप सुद्धा घ्यायचे आहेत. तर अर्ध्या वाटीला कमी असा मी गूळ घेतलेला आहे. इथे तुम्ही डार्क कलरचा गूळ सुद्धा वापरू शकता. आणि एकदम मंद आचेवरती आता आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे. कारण सारण हे आपल्याला शिजवायचं आहे. गॅसची फ्लेम जर मोठी केली तर सारण हे लवकर जळू शकतं आणि ते शिजणार पण नाही. त्यामुळे एकदम मंद आचेवर आपल्याला हे साधारणतः 7 ते 8 मिनिट हे शिजवायचं आहे. सारण परतत असतानाच यामध्ये आपण एकदम बारीक बारीक स्लाइस केलेले 2 टेबलस्पून काजू आणि बदामाचे पीसेस घालणार आहे, जेणेकरून ते या मिश्रणासोबत छान परतले जातील. त्यानंतर एकदम मंद आचेवरती आपण हे सतत हलवून छानपैकी एकदम परतवून घेणार आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर सारण एकदम छान शिजून तयार झालेलं आहे. आता इथे यामध्ये आपण घालणार आहे अर्धा टीस्पून भाजलेली खसखस. तुम्ही जर कच्ची खसखस इथे वापरणार असाल तर अगोदर ती तुपामध्ये थोडीशी भाजून घ्या किंवा सुकी भाजली तरी सुद्धा चालेल. तसंच फ्लेवरसाठी अर्धा टीस्पून वेलची पूड घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपण हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मोदकाचं सारण एकदम सुटसुटीत तयार झालेलं आहे. कुठेही ते चिकट नाहीये किंवा जळालेलं नाहीये. तर आता हे परफेक्ट सारण तयार झालेलं आहे. तर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण आपण थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे मोदकाची पारी. तर इथे एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे त्याच वाटीने 1 कप दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 टीस्पून गावठी तूप घातलेलं आहे. आता हे दूध आपण छान उकळवून घेऊया. इथे तुम्ही पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतं, पण मी डायरेक्ट दुधाचाच वापर केलेला आहे, जेणेकरून मोदक खूप छान तयार होतात, खूप मस्त टेस्ट पण येते. आता इथे दुधाला उकळी आलेली आहे. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या वाटीने आपण अगोदरचे सर्व माप घेतलेली आहेत त्याच वाटीने इथे चाळलेलं तांदळाचं पीठ 1 वाटी घ्यायचं आहे. आणि आता गॅसची फ्लेम आपण पूर्ण बंद करणार आहे आणि चमच्याने आपण हे पीठ छानपैकी मिक्स करणार आहे. इथे ही टिप खूप महत्त्वाची आहे की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायचीच आहे. आता इथे उकड जी आहे ती आपल्याला कोरडी कोरडी वाटत आहे, पण काही हरकत नाही. जेव्हा आपण हे पीठ चांगलं मळून घेऊ त्यावेळेस आपण ठरवायचं आहे की पाणी किंवा दुधाची गरज आपल्याला लागणार आहे की नाही. त्यामुळे 5 ते 10 मिनिटं असंच हे आपण झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत आणि उकडीला छान वाफ मिळालेली आहे. त्यानंतर आता ही उकड आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि आता आपण ही कमीत कमी 5 ते 7 मिनिट छानपैकी मळून घ्यायची आहे. ही गरम आहे तेव्हा सुरुवातीला आपण ग्लासच्या मदतीने किंवा अशा फुलपात्राच्या सहाय्याने ती छानपैकी मळून घेऊ. मग थोडीशी थंड झाली की आपण ती हाताने मळायची. सुरुवातीला आता उकड ही खूप चिकट असते, त्यानंतर जसजशी आपण ती मळत जाऊ तशी तशी ती एकदम सॉफ्ट होत जाते आणि बिलकुल हाताला चिकटत सुद्धा नाही. तर साधारणतः आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं ह्याला हाताच्या तळव्याने चांगलं दाबून दाबून आपण ह्याला मळून घेणार आहे. जेवढा आपण ही कणिक छानपैकी सॉफ्ट मळू
तेवढे आपले मोदकाच्या पारे जे आहेत ते खूप खूप पातळ करता येतील. इथे उकड थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे एक जस्ट थोडासा पाण्यामध्ये हात बुडवून घेतला आहे आणि त्याने आपण हे मळायचे. म्हणजे डायरेक्ट पाणी न टाकता आपण जस्ट हात थोडा थोडा ओला करून त्या अंदाजाप्रमाणे आपण ही कणिक मळायची. आता यामध्ये अर्धा टीस्पून गावठी तूप घालून पुन्हा हे मळायचं आहे. परातीला चिकटलेलं पीठ सुद्धा आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि आता एवढं मळल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की पीठ किंवा आपली उकड जी आहे ती जराशी कडक आहे, एकदम सॉफ्ट नाही, तर अजून थोडासा पाण्याचा हात लावला तरी सुद्धा चालेल. आता इथे पीठ खूप सॉफ्ट म्हणून तयार झालेलं आहे. तर आता आपली जी स्टीमर ज्याच्यामध्ये आपण मोदक स्टीम करणार आहे त्या प्लेटला गावठी तुपाने चांगलं ग्रीस करून घेऊया आणि एकदम लिंबापेक्षा छोट्याशा आकाराचा इथे उकडचा गोळा घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन्ही हातांना तेल लावून तो चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे. आणि एकदम जेवढी पातळ आपल्याला पारी बनवता येईल किंवा पुरीच्या आकाराचा याला एकदम चपट करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता जसजशी मी पारी ही मोठी करत आहे तरी सुद्धा इथे उकड आपली चिरली जात नाहीये. म्हणजे इथे आपले हे जे उकडीचं पीठ आहे किंवा मोदकाची उकड जी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे. त्यानंतर आपण जे सारण बनवलं आहे ते याच्यामध्ये भरायचं आहे आणि हे थोडंसं हाताने प्रेस करून आता आपण हे सर्व बाजूने सील करून घेणार आहे. तर इथे तुम्ही अशा प्रकारे बोटांचा यूज करून हे पूर्णपणे सील करू शकता. दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हे सील बंद करून घ्यायचं आहे. आता इथे जरी तुम्हाला बाहेरून थोडा वेडावाकडा शेप दिसत असेल तर काहीच हरकत नाहीये. त्यानंतर इथे काडीपेटीची एक काडी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि बस सगळ्यात अगोदर वरतून प्रेस करायची आहे आणि नंतर खालीपर्यंत प्रेस करत यायचं आहे. अशा प्रकारे एकदम सुबक एकसारख्या आकाराच्या कळ्या किंवा डिझाईन आपली मोदकावर तयार होते. तेव्हा आता उकडीचे मोदक बनवताना कळ्या कशा पडायच्या ह्याचं अजिबात टेन्शन नको. आणि बस थोडंसं खालून हे प्रेस करायचं. इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा मोदक बनवून घेऊ. उकड जर हाताला चिकटत असेल तर थोडं थोडं तूप सुद्धा हाताला लावून घ्यायचं आहे. उकड जर एकदम परफेक्ट झालेली असेल ना तर आपण कितीही छोटा उकडीचा मोदक बनवू शकतो, तेही साचेशिवाय. त्यानंतर आता दुसऱ्या पद्धतीने मोदकाला डिझाईन कशी करायची ते बघूया. इथे अगोदर दाखवल्याप्रमाणेच आपण मोदकाची पारी बनवून घ्यायची, त्यानंतर स्टफिंग करायचं आहे आणि पूर्णपणे ते सील करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे फोर्क असतो, काटा चमचा, त्याच्या साहाय्याने मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरतून फोर्क प्रेस करायचा आहे जेणेकरून त्याचे सर्व जे आहे काट्याच्या डिझाईन आपल्या मोदकावर येतील. इथे बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन मोदकावर तयार झालेली आहे. इथे मी 2 मोदक अशा पद्धतीने बनवलेले आहेत. आपले मोदक बनवून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण हे स्टीम करूया. आज मी मोदक इडली कुकरमध्ये स्टीम करणार आहे. त्यासाठी इडलीच्या कुकरमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता मोदकाची प्लेट याच्यामध्ये ठेवून आपण झाकण बंद करून 15 मिनिटांसाठी हे मोदक मध्यम आचेवरती वाफवून घेणार आहे. इथे बघू शकताय 15 मिनिटांनंतर मोदक छानपैकी वाफवून झालेले आहेत. आता हे बाहेर काढून आपण त्याला पूर्णपणे थंड करायचं आहे. आणि खूप सुंदर असे मोदक इथे तयार झालेले आहेत. कुठेही मोदक चिरलेला नाहीये, कुठेही मोदक हाताला चिकटत सुद्धा नाहीये. तर एकदम परफेक्ट असे मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत. इथे एकदम एकसारखे मोदक आणि तेही एकदम छोटे मोदक मस्त एका आकारातले बिना साच्याचे आणि परफेक्ट अशा कळ्यासहित मोदक तयार झालेले आहेत. तेव्हा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मॅजिक मसाल्याला सबस्क्राईब करा, सोबत असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.